दुसरीकडे उदय सामंत, आमदार उदय सामंत हे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। सामंत आहेत, गोगावले आहेत, भरत गोगावले आहेत, संजय शिरसाट आहेत, हे शिंदेंचा निरोप घेऊन हे आता शिष्टमंडळ म्हणू शकतो आपण शिंदे गटाचं, हे सागर बंगल्यावर पोहोचलेलं आहे। उदय सामंत सागर बंगल्यावर आलेले आहेत, कुठला निरोप घेऊन आता हे सगळे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। शिंदेचा निरोप घेऊन शिवसेनेचे एक शिष्टमंडळ दाखल झालेले आहेत। या शिष्टमंडळात संभाजीनगरचे संजय शिरसाट आहेत, महाडचे आमदार भरत गोगावले आहेत, उदय सामंत आहेत, फाटक आहेत। शिंदेचा निरोप घेऊन शिवसेनेचं शिष्टमंडळ दाखल झालेले आहेत। सागर निवासस्थानी फडणवीसांच्या आता कुठल्या मुद्द्यावर चर्चा होते ते बघणं आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ तर शिंदे घेतील, मात्र गृहमंत्री पदाचा देखील मुद्दा आहेच का आणखी कुठले काही मागण्या आहेत शिंदेंच्या ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। फक्त 2.5 तास उरलेले असतानाच्या घडामोडींना वेग आलेला आहे। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी सागर आवड आपल्यासोबत आहेत। सागर, 2.5 तास उरलेत शपथविधीला, तरी सुद्धा गाठीबिटींचा सिलसिला सुरू आहे। आता हे जे शिष्टमंडळ शिंदे गटाचं आहे त्यांच्या काय मागण्या आहेत का, कुठल्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहेत फडणवीसांशी? नक्की शपथविधीसाठी काही तास उरलेले आहेत आणि या तासामध्येच मोठ्या घडामोडी जो आहेत त्या वर्षा बंगल्यावरती सुरू आहे। शिवसेनेचं शिष्टमंडळ जे आहे ते सागर बंगल्यावरती दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि ते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत। काही वेळामध्ये अमित शहा आहे मुंबईमध्ये येणार आहेत आणि सह्याद्री अतिथीगृहावरती हे सर्व नेते जे आहेत, अजित पवार असतील, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, हे अमित शहा यांना भेटणार आहेत। त्यापूर्वी ज्या सेनेच्या मागण्या आहेत त्या मागण्यांवरती चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ सागर बंगल्यावरती दाखल झालेलं आहे आणि ते चर्चा करणार। आपण जर बघितलं तर उदय सामंत असतील, त्याचबरोबर गुलाबराव पाटील असतील, अब्दुल सत्तार असतील आणि इतर आमदार जे आहेत तेही वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले होते। चर्चा झालेली होती आणि त्यानंतर सर्व निरोप घेऊन वर्षावरती दाखल झालेले आहेत। तर सागर बंगल्यावरचा निरोप घेऊन गिरीश महाजन जे आहेत ते वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले होते, त्यांची चर्चा सुरू आहे। आता दोन्ही शिष्टमंडळाच्या चर्चेतून काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे शपथ घेतील का, यानंतर जे पत्र आहे ते राजभवनमध्ये कोण घेऊन जाणार, कधी घेऊन जाणार, ज्या शिवसेनेच्या मागण्या आहेत त्या मागण्या भाजपने मान्य केलेल्या आहेत का, गृहमंत्री पद असेल, त्याचबरोबर नगर विकास विभागाचं पद असेल, या पदासंदर्भात किंवा आज कोण आमदार शपथ घेणार, या सगळ्या गोष्टींचा चर्चा जी आहे या शिष्टमंडळांची सुरू आहे। आणि या शिष्टमंडळातून जो सारांश समोर येईल त्यानंतर एकनाथ शिंदे शपथ घेतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि दोन्ही शिष्टमंडळांच्या चर्चा ज्या आहेत त्या सागर आणि वर्षावरती सुरू आहेत। सागर, आणि हा शिंदेकडून कुठेतरी दबाव शेवटच्या क्षणापर्यंत अगदी आहे, सुरू आहे असंच आपण म्हणू शकतो। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।